मी जिंकलो 16,000 मतांनी आणि हे सगळं असं वाटत होतं की विजय जरी आमचा झाला असला माझा तरी जो मताचा फरक आहे हा खूप कमी आहे. आणि आमच्या जनतेच्या लोकांचं असं म्हणणं आहे की निवडणुका जर बॅलेट पेपरवरती झाल्या असत्या तर हा विजय 50 ते 60 हजारांनी झाला असता. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, आता मी ट्विटवरती सांगितलं की मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु जर निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या तर मी राजीनामा देऊन परत ह्या इकोडी मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या. आणि म्हणून आज शपथ न घेण्याचं कारण आमचं असंच आहे की जो विजय महायुतीचा झालेला आहे तो अविश्वसनीय आहे, म्हणून आम्ही आज शपथ घेतली नसते. शपथ मग आता उद्या घेणार आहात? पाहू, महाविकास आघाडी ठरवेल काय ते. आज तर आमचा निषेध आहे. म्हणजे जर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला झालं तर तुम्ही राजीनामा देणार? बॅलेट पेपरवर घेत असतील तर मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे. मी खात्रीने सांगतो, बॅलेट पेपरवर जर निवडणूक आता परत घेतली तर माझा विजय 50 ते 60 हजारांनी होईल. ओके. मार्केटवाडीमध्ये देखील अशाच प्रकारचे झालेले मार्केटवाडीचा सेम निर्णय इथेही घ्यावा. जे मार्केटवाडी झालं सेम. ह्या EVMची सेटिंग आहे.